नमस्कार, माहेल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत की HMI रिपोर्ट आपला कशा पद्धतीने हा डाउनलोड करायचा आहे। चला मग अगोदर आपण लॉग इन करून घेऊया। हे पेज आपलं ओपन होईल। इथे आपल्याला यूजर ID आणि पासवर्ड एंटर करायचा आहे। त्यानंतर आपल्याला यूजर नेम आणि पासवर्ड टाकून झाल्यानंतर खाली आपल्याला इथे कॅप्चा टाकून घ्यायचा आहे। तर आपण तो टाकून घेऊया। साइन इन करून घेऊया। हे बघा साइन इन झालेलं आहे। तर या ठिकाणी आपल्याला हे पेज ओपन झालेलं आहे। यामध्ये HMI डाटा एंट्री आणि रिपोर्ट हे ऑप्शन आपल्याला दिसत आहे। तर आपल्याला रिपोर्टमध्ये क्लिक केल्यानंतर या ठिकाणी 3 ऑप्शन दिसतील। त्यामध्ये रिअल टाइम रिपोर्टिंग स्टेटस, डाटा आयटम वाईज रिपोर्ट आणि HDI रिपोर्ट। तर आपल्याला डाटा आयटम वाईज रिपोर्टमध्ये क्लिक करून घ्यायचं आहे। यामध्ये क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा आपल्याला दिसत आहे मंथली रिपोर्टिंग, हेल्थ कंडिशनर मिक्सर, नंतर इन्फ्रास्ट्रक्चर अँड HR रिपोर्ट। तर आपल्याला या ठिकाणी मंथली रिपोर्ट करायची आहे। त्यामुळे आपण मंथली रिपोर्टला क्लिक करून घेऊया। त्यानंतर आपण इथे रिपोर्ट टाईपमध्ये जायचं आहे। रिपोर्ट टाईपमध्ये आपल्याला ॲक्रॉस पिरियडमध्ये क्लिक करायचं आहे। ॲक्रॉस पिरियड म्हणजेच आपल्याला कुठून कुठपर्यंत रिपोर्ट करायचे आहेत। तर हे बघा या पद्धतीने हे ओपन झालेलं आहे। तर यामध्ये आपल्याला फ्रॉम मंथ म्हणजे कुठून आणि टू मंथ म्हणजे कुठपर्यंत। तर आपल्याला मला इथे एप्रिल 2025 ते जानेवारी 2026 पर्यंत आपल्याला ते करायचे आहे। हे झालेलं आहे। त्यानंतर आपण खाली स्क्रोल करायचं। या ठिकाणी दिसते आपल्याला सिलेक्ट ऑल आणि अनसिलेक्ट ऑल। तर या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट ऑलला क्लिक करून घ्यायचं आहे। सिलेक्ट ऑलला क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली स्क्रोल करायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला दिसते शो रिझल्ट प्रिंट आणि एक्सपोर्ट एक्सेल। तर या ठिकाणी आपल्याला शो रिझल्टला क्लिक करायचं आहे। तर हे बघा क्लिक केल्यानंतर आपल्याला हे अशा पद्धतीने आपला जो हा रिपोर्ट आहे तो डाउनलोड झालेला दिसेल। तर आता आपल्याला पुन्हा होम पेजला जाऊन या ठिकाणी एक्सपोर्ट एक्सेलला क्लिक करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला हे पेज एक्सेल शीटमध्ये हवं आहे। या ठिकाणी आपण क्लिक करून घेऊया। या ठिकाणी आपलं डाउनलोड होत आहे, बघू शकता। हे आपलं डाउनलोड झालेलं आहे। आता आपण याला ओपन करून घेऊया। हे बघा या पद्धतीने आता हे आपलं डाउनलोड झालेलं आहे। आता मी हे पेज माझ्या पद्धतीने सिलेक्ट करून घेत आहे। मला हे पेज सेटअप करायचं आहे, ते मी सिलेक्ट करून घेत आहे। हे पेज आपलं सिलेक्ट झालेलं आहे। आता आपण या ठिकाणी क्लिक करून घेऊया। आपल्याला त्यांची टोटल हवी आहे, आपण इथे टोटल टाकून घेऊया टोटल। आता आपण या ठिकाणी क्लिक करून घेऊया आणि या ठिकाणी आपण होम पेजला जाऊया। त्यानंतर आपण जाणार आहे ऑटो सिमला आणि एंटर प्रेस करून घ्यायचं। हे बघा या पद्धतीने आपल्या इथे आलेले आहेत। आता आपल्याला इथे खाली स्क्रोल करून घेऊया, म्हणजे आपली टोटल ही आपोआप इथे येईल। या ठिकाणी आपली टोटल ही आलेली आहे। आता आपल्याला हे ब्राईटमध्ये करायचं आहे, तर आपण इथे Ctrl+B प्रेस करणार आहोत। हे आपलं ब्रॉड झालेलं आहे। आता या ठिकाणी आपल्याला ब्रॅकेट कंप्लीट करून घ्यायची आहे। आपण आता ही टोटल केलेली आहे, याला आपल्याला बॉर्डर करून घ्यायची आहे। तर आपण जाऊया इथे होममध्ये, त्यानंतर जाऊया आपण फॉन्टमध्ये आणि इथं जाणार आहोत आपण ऑल बॉर्डरला आपण क्लिक करून घेऊया। हे बघा बॉर्डर आपली झालेली आहे आणि अशा पद्धतीने आपला HMI हा डाउनलोड झालेला आहे। तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।